निखिल वागळेंची गाडी इथं फोडण्यात आलेली आहे। पुण्यात दांडेकर पूल भागात राष्ट्र सेवा दलाचं कार्यालय आहे आणि तिथंच आज निर्भय बनो सभा होतीये। केंद्रातील मोदी सरकार विरोधात या पुरोगामी कार्यकर्ते इथं एकत्र आलेत, तसंच त्या राज्यभर सभा देखील कार्यकर्ते घेणार आहेत आणि त्यातीलच एक सभा ही पुण्यात पार पडतीये। याच सभेला विरोध करण्यात आलेला आहे। या सभेला तीव्र विरोध दर्शवण्यात आलाय। दुसरीकडे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असं ही चित्र इथं रंगल्याचं पाहायला मिळालंय, कारण या सभेसाठी ठाकरे गट, पवार गट, काँग्रेस यांचेही काही कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत। त्याला देखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून विरोध करण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। पुण्यात भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळेंची गाडी फोडली, त्याची ही दृश्य आपण बघतो। एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर आहेत। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट, राष्ट्रवादी, पवार गट, काही पुरोगामी संघटना या एकत्र आलेल्या आहेत। राष्ट्र सेवा दलाच्या कार्यालयात सभा पार पडतीये आणि या सभेला भाजपनं तीव्र विरोध दर्शवल्याचं पाहायला मिळालंय। प्रचंड राडा झाला इथं आणि अचानकपणे मोठा जमाव या ठिकाणी जमला आणि त्यानं गाडीला घेरलं आणि सगळा प्रकार कसा घडला त्याची ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे, दुसरीकडे गाडी कशा पद्धतीत फोडण्यात आली तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। दांडेकर पुलाचा हा सगळा परिसर तसा नेहमीच वाहतूक कोंडी या भागात असते। अशात आज सगळा प्रकार झाल्यानं त्यात भर पडल्याचं पाहायला मिळालं। पोलीस बंदोबस्त होता तरी देखील गाडी फोडण्यात आली। कार्यकर्ते भाजपचे चांगलेच आक्रमक झाले होते आणि त्यांनी ही गाडी फोडल्याचं इथं पाहायला मिळतं। भाजपनं या पुण्यातल्या सभेला थेटपणे विरोध दर्शवला आणि सभा तरी देखील पार पडणार असल्याचं कळल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर पोलीस बंदोबस्त असतानाही गाडीच्या काचा इथं फोडण्यात आल्याचं पाहायला मिळालं। पोलीस बंदोबस्तात ही गाडी जात असतानाच आपण बघतोय ही दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर बघतोय। गाडी कशी फोडण्यात आली त्याची ही सगळी दृश्य आहे। निर्भय बनो ही संघटना आहे।